हॅलो. हा हा नमस्कार. हा नमस्कार. नम्रता ताई, आपण आधी जसं बोललो त्याप्रमाणे आज आता तुम्ही या मायक्रो फायनान्स वाल्यांकडनं जो कोकणातल्या बऱ्याच महिलांना त्रास होतोय त्यामध्ये तुम्ही समाज जागृतीही करता आहात आणि तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येईल याच्याकरताही प्रयत्न करता आहात. बरोबर. तर एक आपल्या ऑडियन्सला पहिल्यांदा आपली थोडीशी एक ब्रीफ ओळख करून द्या ना, की तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही ह्या गोष्टीला हात कसा घातला, तुम्हाला कुठून कळलं हे सगळं? बर. मी नम्रता जाधव आणि मुंबईमध्ये राहते, मुलुंडमध्ये. बरं, मी अनेक वर्ष चळवळीमध्येच काम करते. म्हणजे खरं तर लहानपणापासून, कारण थोडा बॅकग्राऊंड माझ्या वडिलांचा होता, स्वातंत्र्य सैनिक होते ते. त्यामुळे समाजामधल्या ह्या सगळ्या ज्या जाणीवा आहेत आणि ज्या आपल्या स्वतःच्या जबाबदाऱ्या आहेत ह्या आम्हाला पहिल्यापासूनच लक्षात येत होतं. आता मी स्वतः कोकणातली आहे, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातली. त्यामुळे एक थोडीशी नाळ असते कोकणातली, तशी ती आमची आहेच. आणि झालं असं की रत्नागिरीतल्या काही महिला आहेत ज्या 4-5 जणी, ज्या आमचे जे सहकारी आहेत, प्रभाकर नारकर, म्हणजे ते मुंबई जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष आहेत. आणि त्यांच्याकडे त्या 4-5 महिला पहिल्यांदा अप्रोच झाल्या आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने आम्हाला त्रास होतोय आणि लोकांचं कर्ज वाढत चाललंय, त्याच्यामध्ये टॉपअप आणि हे एकमेकांमध्ये सगळे गुंतवणूक चाललेली आहे आणि रिकव्हरीसाठी आम्हाला खूप त्रास होतोय. मुळात माझा बँकिंगचा पण बॅकग्राऊंड असल्यामुळे आमची चर्चा झाली आणि मी म्हटलं असं कसं, म्हणजे आतापर्यंत कोकणामध्ये अशा पद्धतीने काही होत असेल याच्यावरच मुळात विश्वास नव्हता. त्याच वेळेला बोला. त्याच वेळेला काय झालं की एका महिलेने आत्महत्या केल्याची बातमी आली आणि ती हे कर्ज चुकवता येत नसल्यामुळे सावकारी कर्ज घेतलं आणि त्याचा त्रास झाला, म्हणून त्या महिलेने कीटकनाशक जे आहे शेतामध्ये टाकतात ती घेतली आणि ते प्रकरण दाबलं गेलं. म्हणजे पोलिसांकडे गेलं, FIR झाला. मग मात्र त्याचं खूप गांभीर्य आमच्या लक्षात आलं आणि आम्ही लगेचच रत्नागिरीमधल्या गावांमध्ये गेलो. तिकडे बरीचशी छोटी छोटी गाव आहे, पावस असेल, चिंचखडी असेल, काळबादेवी आहे, ह्या सगळ्या गावांमध्ये आम्ही भेट दिलं. आणि पहिलं म्हणजे ज्यांची महिला गेली होती तिच्या मिस्टरांना, नवऱ्यांना, त्यांच्याशी आम्ही बोललो. तर मग त्याने ती सगळी कहाणी सांगितली, कसं कसं त्याच्यात त्या अडकत गेल्या, काय आहे. मग लक्षात आलं हा मायक्रो फायनान्स कर्जाचा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेला आम्ही नुसती आधी घराघरामध्ये बोलत होतो, तर प्रत्येक घरामध्ये आम्ही गेलो तर 5-5, 6-6 बायका येऊन बसायच्या आणि लक्षात आलं की प्रत्येक घरामध्ये 1-1, 2-2 सासू, सून, मुलगी सगळ्यांच्या नावावर कर्ज आहेत. बापरे. सगळ्यांच्या नावावर कर्ज आहे. आणि मग ही कर्ज अशी कशी दिली, म्हणजे थोडंसं आपलं ते बँकिंगचं आपलं डोकं, तुमचं इन्कम काय विचारलं का, तुमचं काय, तुम्ही काय करताय, नोकरी करताय का, तर नाही. मग इन्कम काय, उत्पन्नाचं काय आहे सोर्स, तर कोकणामध्ये त्यांनी सांगितलं की आंब्याचा जो हा सीझन आता चाललेला आहे ते 4-5 महिने त्यांना पैसे मिळतात. काजूचं थोडंसं उत्पन्न असतं आणि ह्याच्यामध्ये रत्नागिरी किनारपट्टी असल्यामुळे मासेमारीचा एक उद्योग आहे. तर ते त्याच्यामध्ये बऱ्याच मुस्लिम बायका पण आहेत ज्या मासेमारीच्या व्यवसायामध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये एवढ्याच ह्याच्यावर तुम्हाला कर्ज दिलं आहे का. मग जरा थोडंसं आम्ही त्यामध्ये खोलामध्ये शिरलो. मग मायक्रो कर्ज काय साईजचं असतं युजली एकेका बाईला? 20,000 पासून ते 20,000 पासून सुरू होतं. 30,000, 40,000 पण घेतलेले आहेत बायकांनी एका बाईला. त्यांचा जो कन्सेप्ट आहे ना, हा जेव्हा आमचा लक्षात आलं तो बचत गटासारखा आहे. म्हणजे बचत गट खरं तर आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने युजली त्या महिलांचं वार्षिक उत्पन्न काय असेल? वार्षिक उत्पन्न काही हे नाहीये, काही 1 लाख ते 1.5 लाखाच्या मध्ये आहे. बरोबर. तर 1 ते 1.5 लाख रुपये आपण जर पकडलं तर महिन्याला साधारण 10,000 ते 12,000 रुपये इन्कम झालं ते. ठीक आहे, आपण तेवढं पकडूया. पण तेवढंही नसतं. पण एका बाईचं तेवढंच कर्ज नाहीये. म्हणजे एका बाईनी एका मायक्रो फायनान्स कंपनी, आता माझ्याकडे 16 मायक्रो फायनान्स कंपन्यांची नाव आहे. तर एक बाई आहे ती 4-5 जणांचा गट करते आणि मग ती त्या 5 महिला एकमेकांना ते श्युरिटी सारखं असतं आणि मग ते त्यांना कर्ज देतात.
तशी ती बाई दुसऱ्या गटात पण असते. म्हणजे एक बाईच्या नावावर 6-7 कंपन्यांची लोन आहेत. म्हणजे जी 1,20,000 आसपास त्यांच्यावर लोन आहे. नोंद असतील. त्याच्यापेक्षा जास्त पण काही जणांची आहेत. आणि म्हणजे इन्कम काय तर म्हणजे काहीच नाही, उत्पन्नाचं साधन. जर आपण 2% जरी व्याज पकडलं तरी महिन्याला ते व्याजच किती येणार? साधारणपणे 2,400 रुपये येईल किंवा जास्तच मला नाही, वाटतं. पण व्याजाचा पण गोंधळ आहे त्याच्यामध्ये. त्याने जे त्यांच्याकडे एक कार्ड असतं, त्या कार्डावर त्यांचं सगळं नाव वगैरे असतं. व्याजाचा दर आहे तो त्यांनी लिहिलेला असतो 24%, 26% असं वर्षाला. आणि ज्यावेळेला ते आम्ही कॅल्क्युलेट केलं तर ते 40-45% जातं अरे बाप. वर्षाला. बरं, त्याच्यामध्ये समजा एका बाईने 20,000चं लोन घेतलं एक एक्झाम्पल म्हणून, तर तिच्या हातात 15,000च मिळतात, कारण 5,000 तिचं डिडक्शन होतं. कशाबद्दल ते 5,000 कशाचे डिडक्ट तर करतात? ते त्या बायकांना माहिती नाही. बरं, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं असतं की 3,000 हा तुमचं इन्शुरन्स आहे आणि बाकी प्रोसेसिंग फी. तर त्याची पण एक पावती आपल्याला द्यावी लागते. किंवा समजा 3,000 इन्शुरन्स काढलेला आहे, तो कसला इन्शुरन्स आहे त्याचं काही पेपर तर तेही दिले जात नाहीत. तर 20,000 5,000 ते कापतात, याचा अर्थ ते फक्त 75% देतात यांच्या हो, हातात. आणि व्याज आपल्याला असतं 20,000वर. पुन्हा जर 15,000 माझ्या हातात मिळाले. इन्शुरन्स पॉलिसी बद्दल ते कमीत कमी झेरॉक्सही देत नाहीयेत, नाही, तर त्यांनी खरंच काढली की नाही कोणाला माहिती ऍक्च्युअली. काहीच नाही ते. पुन्हा त्याच्यातून एक मुद्दा असा आला की मी म्हटलं पण इन्शुरन्स का काढतात, तर त्यांचं म्हणणं की समजा आमचं काय झालं, दुर्घटना घडली, तर ते लोन कंपनी फेडणार असं त्यांनी सांगितलं. पण रत्नागिरीमध्ये 2 बायकांच्या बाबतीत अशी घटना घडली की एक जी महिला आहे तिची सासू आहे, त्यांची डेथ झाली, त्या वारल्या आणि त्यांच्या नावावर लोन होतं. तर त्या बाई म्हणाल्या की आम्हाला लोन माफ झालं नाही जर तिच्या नावावर इन्शुरन्स होता. आणि जर त्यांचं ह्याच्यामध्ये दुर्दैवी हे झालं, मरण आलं, तर त्यांना लोन माफ झालं पाहिजे होतं, इन्शुरन्स आहे तर. तर ते झालं नाही. ते हप्ते भरतातच आहे. त्यांनी सांगितलं तुम्हाला हप्ते भरावे लागणार, कारण तो इन्शुरन्स वेगळा होता. तू काय होता वगैरे काही त्यांनी सांगितलं नाही, कसला होता काय होता? नाही, काही नाही. आणि आता पण आम्ही त्यांना काय सगळ्या बायकांना एक लिहून दिलं, लिस्ट दिली की हे तुम्ही डॉक्युमेंट्स मागू शकता, कारण तुमच्या सहीचे पेपर्स आहेत ते आम्हाला बघू दे की नेमकं तुम्ही सह्या कशावर केलंय. तर त्याच्यामध्ये ते लोक द्यायला तयार नाही. एकतर मुद्दा असा आहे की आरबीआयच्या नियमाप्रमाणे ह्यांचे जे पेपर्स आहेत ज्याच्या खाली सह्या केल्या ते मराठीमध्ये असले पाहिजे, जी भाषा त्यांना कळते. तर त्यांना ते पण आम्ही विचारलं की तुम्ही कुठल्या भाषेमध्ये होतं, तर म्हणाले इंग्लिशमध्ये होतं ते पेपर्स. त्याच्यावर आम्ही सह्या केल्या. मग तुम्हाला ते माहितीच नाही काय वरती लिहिलं आहे काय नाही, ते कशावर सह्या केल्या. बरं, त्याचे पेपर्स ते अजूनही लोक द्यायला तयार नाही. मायक्रो फायनान्स कंपन्या आहेत ना, त्या द्यायला तयार नाहीये. तर आता त्याचं आम्ही पुढचं हे पाऊल उचलतोय. एका बाईकडला तर तिने लोन घेतलं आणि तिच्या नवऱ्याचा इन्शुरन्स काढला, तर त्याचा काही संबंधच नाही ना. म्हणजे इन्शुरन्स कशासाठी काढला काय, तर ती म्हणाली नाही त्यांचा काढला. मग तुमचा काढला का? नाही, माझा नाही काढला. पण मग त्यांच्या सह्या घेतल्या का? नाही. म्हणजे इतकी निरक्षरता आहे की लक्षातच नाही त्यांना की आपलं काय चाललंय आणि काय. आणि हे चाललंय 7-8 वर्ष कंटिन्युअस चाललेलं आहे. 2-2 वर्षाचा त्यांचा टेन्युअर पिरियड आहे की 2-2 वर्षानंतर ते कर्ज. तर सुरुवातीला त्यांनी केलं, पण नंतर त्यांचं हे लोक आणखीन आग्रह करायला लागले. ह्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा असा आहे की ह्या लोकांना जबरदस्ती लोन दिलेलं आहे. म्हणजे दापोलीमध्ये काही झोपडपट्टी आहे, रत्नागिरीमध्ये काही झोपडपट्टी आहे, तर अक्षरशः काही भीक मागणाऱ्या लोकांना पण कर्ज दिले. म्हणजे आम्ही तिकडे जाऊन बघितलं ना, तर हे त्यांची जी अवस्था आहे, तर ते म्हणाले कर्ज तर ते फेडूच शकत नाही, पण तुम्हाला का दिलं कर्ज? ते म्हणाले की आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला व्यवस्थित राहायचं असेल म्हणजे मग तर तुम्हाला हे कर्ज आम्ही देतो. मग आमच्या लक्षात आलं की त्यांना त्या लोकांना टार्गेट होतं की एवढं आपल्याला लोन द्यायला पाहिजे, एवढं ऍडव्हान्सेस वाढलं पाहिजे. मग त्याचं मी म्हटलं की आपण बघूया की म्हणजे आपल्या एकूणच अर्थशास्त्र जे आहे, तर ह्या मायक्रो फायनान्स कंपनीचा आपल्या देशासाठी काय उपयोग होतोय का, म्हणजे का ते करत. 21-22 मध्ये बघितलं तर त्याचा रेशो आम्ही काढला तर जवळजवळ 3,19,000 करोड रुपये मायक्रो फायनान्स कंपनीने लोन वाटले. बापरे. हे 21-22. 23-24 आणखीन त्याचा पुढे आहे. म्हणजे हे लोन एवढं
वाटतात आहे ते कशासाठी, मग ती रिकव्हरीचा काय बेसिकली सरकारने ती पूर्ण योजना लोकांना सावकाराच्या विळख्यातून काढण्याकरता सुरू केली आणि ज्याच्या बुवा मायक्रो फायनान्स या कंपन्यांवर आरबीआय वगैरेचा वॉच असेल, गाईडलाईन्स असतील, असा तो बेसिक उदात्त हेतू आहे. तो सोडून हे लोक सावकाराचे बाप बनलेले दिसतात हे सगळेजण. हा, प्रचंड म्हणजे भयंकर प्रकार चालले. म्हणजे हा जो ऍक्च्युअली मायक्रो फायनान्स म्हणजे सूक्ष्म, मायक्रो म्हणजे सूक्ष्म वित्त म्हणजे कर्जाचं काम स्वरूप आहे की ज्या बायकांना आपल्या ज्या ठरलेल्या बँका आहेत त्यांच्याकडे लोन मिळत नाही, तर त्यांना लोन मिळावं आणि त्यांनी त्यांचा उद्योग व्यवसाय वाढवावा, हा त्याचा खरा हेतू आहे. म्हणजे त्याच्या मागे जर आपण गेलं तर युनुस मॉडेल जे आहे म्हणजे बांगलादेशाचे मोहम्मद युनुस त्यांनी काढलं आणि त्यांना नोबेल प्राइज पण मिळालं आणि त्यांचं जे युनुस मॉडेल हे सगळीकडे चाललं. तर त्याच्यातून म्हणजे त्यांचा एक शून्य कन्सेप्ट आहे, शून्य संकल्पना म्हणजे शून्य गरिबी, शून्य बेरोजगारी किंवा कार्बन उत्सर्जन. तर हा जो कन्सेप्ट आहे तो जर चांगल्या पद्धतीने जर आपण वापरला तर तो उपयोगात होऊ शकतो. पण ते कर्ज कशासाठी पाहिजे, तुम्ही काहीतरी व्यवसाय करावा, हा, कारण आता बेरोजगारीचं आहे, व्यवसाय करावा, त्या व्यवसायातून काहीतरी माझी वृद्धी व्हावी, वाढावा, असलेला व्यवसाय वाढावा, तर त्याच्यासाठी ते कर्ज दिलं गेलं पाहिजे आणि देणाऱ्यांनी पण ते बघितलं पाहिजे. पुन्हा 3 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे हे मान्य केलं तर येणारा ह्याच्यामध्ये त्या कर्जाचा जो हप्ता आहे तो 50% तरी त्यांच्याकडे इन्कम ते राहिलं पाहिजे, असा नियम आहे. तर त्यांनी सगळे नियम पूर्ण धाब्यावर बसवलेले आहेत. त्यांचं उत्पन्न महिन्याला 11,000 आहे आणि आपल्याला साधारणपणे माहितीये की घर चालवायला कमीत कमी 7-8 हजार रुपये तरी लागतातच, राशन पाणी. तर याचा अर्थ त्यांचं डिस्पोजेबल इन्कम हार्डली 3-4 हजार रुपये, त्याच्यावरच तुम्ही त्याच्यातले अर्धे तुम्ही घेऊ शकतात. आणि त्या इतका भयंकर प्रकार केलाय की त्या बायकांचे जे गट आहे त्या गटाला पण काही अर्थ नाही. 4-5 जणी आल्या एकत्र म्हणजे तो एकत्र त्या बचत गटाचे जे नियम आहेत तेही त्या पाळत नाहीत. मला वाटतं त्याचे मिनिमम 10 का 20 काहीतरी त्याचं नाही, बचत गटाचे नियमच पाळत नाही. त्यांना बचत गटच म्हणजे काय माहिती नाही. त्यांना फक्त एक बोगस नाव दिलं जातं बचत गट आहे. बचत गट. मग ते 5 जणी आजूबाजूच्या येतात, मग त्याच्यातली एक कोणतरी बाई असते तिकडे, त्याच्याकडे ते दर महिन्याला एवढा. बरं, हप्ता जो आहे मला आश्चर्य असं वाटलं की हप्ता हा त्यांचा 8 दिवसाचा पण आहे, हा, 15 दिवसाचा पण आहे, महिन्याचा पण आहे. म्हणजे प्रत्येक बाईकडनं रोज रिकव्हरीला माणूस येतोय, कारण हप्त्या 8 दिवसाचा आहे, 15 दिवसाचा आहे, महिन्याचा आहे आणि एका बाईच्या नावावर 6-7 लोन आहेत. म्हणजे प्रत्येक दिवशी माणूस रिकव्हरीला येतो. पण ही माणसं या बायकांपर्यंत पोहोचतात कशी, हे लोन त्यांना विकलं कसं जातं? हा, सुरुवातीला आमच्या पण डोक्यात हाच प्रश्न आला. मग असं लक्षात आलं की ह्या ज्या मायक्रो फायनान्स कंपन्या म्हणजे जसं ग्रामीण कुटा आहे, मुथ्थूट फायनान्स आहे किंवा बंधन आहे, इसाप आहे, स्वस्तिक आहे, हा, तर हे लोकांनी पहिल्यांदा तिकडे गावामध्ये गेले आणि सरपंचांना वगैरे भेटले आणि मग त्यांना सांगितलं की असं आम्ही देतोय. आता हा कसा एक मोहजाळाचा जो प्रकार आहे की आम्हाला काहीच द्यावं नाही टाकणार, तुमचं आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या, टोटली अनसिक्युअर्ड आहे ते. हा, अनसिक्युअर्ड आहे. लगेच आम्ही तुम्हाला म्हणजे काही एका दिवसात होणारं लोन आहे ते. त्यांना ते मजाच वाटली म्हणजे सुरुवातीला की अरे आपल्याला काहीच नाही, फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड दिलं की आपल्याकडे लोन येतं. म्हणजे एखाद्या मुलाने जर दुकानात जाऊन तो चॉकलेट मागायला आला, दुकानदाराने सांगितलं अरे एकच चॉकलेट काय, 4 कॅडबरी घे बाबा, मी तुझी आई देईल पैसे, हा, तसं झालं. मग तो घेऊन गेला. मग ते त्या चक्रामध्ये अडकत राहिले. पण आता मुथ्थूट आणि बंधन दोघं सुद्धा मला वाटतं लिस्टेड कंपन्या आहेत, बरोबर? बंधन लिस्टेड आहे, मुथ्थूटही मला वाटतं लिस्टेड आहे. तर मग त्या लिस्टेड असूनही त्या अशा तऱ्हेचे हे इलिगल गोष्टी कशी करतायत? त्यांच्यावर सेबीचं हे आहे, बंधन आहे, पुन्हा स्टॉक एक्सचेंजचे त्यांना रूल्स लागू पडतात, अर्थ खात्याचे लागू पडतात. मग कसं करतात हे सगळं? त्या करतात आणि नुसतं साधन आहे तर दादागिरी पण करतात. आता ह्याच्यामध्ये पहिला जो नियम होता की सकाळी 9च्या आधी किंवा संध्याकाळी 6च्या नंतर कुठल्याही रिकव्हरी एजंटनी त्या कर्जदाराकडे जाता कामा नये किंवा त्यांना फोनही करता कामा नये, हप्ते मागता कामा नये फोनवरून.
पण हे पहिल्यांदा हे तर सगळं धुडकावूनच लावलं. ज्यावेळेला आम्ही 2 मार्चला आम्ही रत्नागिरीत मेळावा घेतला, त्याच्यानंतर तो 8, 10, 15 दिवस तर खूपच चांगला इफेक्ट आला. लोकांमध्ये जो आत्मविश्वास दिला आणि त्यांना हे नियम सांगितले की रिझर्व्ह बँकेचे नियम त्यांना ऐकवा आहे आणि 6च्या नंतर आलात तर आम्ही पोलिसांकडे जाऊ शकतो हे सांगा. मग ते लोक बंद झाले. मग पण त्यांची मला वाटतं त्यांना ते कोणाच्या घरी जायचा अधिकार आहे का खरंच? अधिकार नाहीये, पण हे लोक जातात, घरात बसतात, तासनतास बसतात, 12-12 तास एका प्रेग्नंट बाईच्याकडे बसले, तिला उठायला दिलं नाही. पुन्हा ते त्यांच्या म्हणजे तिला त्या बाथरूमला जायला त्यांनी अलाउड नाही बाथरूमलाही केलं. जायला दिलं नाही. पुन्हा शिवीगाळ करतात, अपशब्द. आता हे सगळं कमी झालं. पण मला 2 एक महिने ताई सांगा की याच्यात तुम्ही जसं पॉइंट आउट करता तसं त्याच्या महिला जास्त आहेत, मग महिला पुरुषांनी जास्त का आहे, नाही घेतलेले 95%. लोन्स? नाही, पुरुषांना आम्ही पण हा प्रश्न विचारला. खरं रादर आम्ही जेव्हा या बायकांना भेटलो त्यावेळेला इतका संताप झाला ह्या सगळ्या गोष्टी ऐकून, तर आम्ही प्रश्न विचारला की तुमच्या घरातले पुरुष आहेत कुठे? जर तुम्हाला इतर दुसऱ्या भागातला येऊन माणूस त्रास देते, तो पण तुमच्या घरात येऊन तोही तुम्हाला त्रास पुरुष आहे, देतोय. बाई नाही त्रास देते, बाईला एक पुरुष त्रास देतोय, पुरुष तोही त्रास देतोय. स्ट्रेंजर आहे, आउटसाइडर आहे. तर तर तुमच्या घरामध्ये तुमचा नवरा आहे, तुमचा मुलगा, मोठा मुलगा असेल किंवा तुमचा भाऊ असेल, हे लोक आहेत कुठे? तर ते काहीच बोलत नाही. मी म्हटलं काहीच बोलत नाही. बरं, दुसरा प्रश्न असा होता की फक्त बायकांना लोन का दिले, बरोबर पुरुषांना आहे. का नाही दिले? तर ते म्हणाले नाही, त्यांनी सांगितलं की फक्त बायकांनाच आपण देऊ शकतो. तर असा कुठेच मायक्रो फायनान्समध्ये नियम नाहीच आहे की फक्त बायकांना द्यायचं. मग लक्षात आलं की हे सोपं आहे ना, सॉफ्ट बायकांना टार्गेट दाबण्याचा प्रकार होणं किंवा त्यांना आता एक आमच्या लक्षात आलं की आम्ही जेवढ्या स्त्रियांच्या संपर्कात आता आम्ही जे काही ग्रुप्स केले तर आता जवळजवळ आम्ही 1000 बायकांशी मी संपर्कात आहे. आणि आता ही संख्या मला वाटतं, मला तर काल परवापर्यंत 3000 म्हणत होते, पण माझ्या लक्षात आलं की हे 5000 पर्यंत जाईल जेवढी आम्ही गावं काढली त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये एकही बाई आतापर्यंत म्हणाली नाही की मी कर्ज फेडणार नाही किंवा मला कर्ज माफ पाहिजे, असं कोण म्हणतच नाही. तर त्यांना तो जो हा जो इश्यू आहे तो इतका ह्या लोकांनी मोठा केला आहे की तुम्हाला आता म्हणजे तुम्ही बांधील आहात आम्हाला आणि तुम्ही काहीतरी मोठी चूक केली, आमच्याकडनं पैसे घेतले ते आणि आम्ही तुमच्यावर खूप मोठं म्हणजे हे एखाद्याने गुलामच आहेत. गुलाम म्हणजे ते मला वेठबिगारी हा शब्द मी म्हणजे आपण जे वाचलो आधी शाखेमध्ये वेठबिगारी वगैरे, तो आताही महाराष्ट्रामध्ये होतोय. हा वेठबिगारीचाच एक प्रकार आहे. पण मग तर ते या बायकांच्या असहायतेचा फायदाही घेत असतील बऱ्याचदा. हो, त्या गोष्टी येतात आहे, पण आतापर्यंत आमच्याकडे ते प्रूफ नाही, पण बायकांमध्ये कुजबूज होतात आहे. आता ह्या निमित्ताने ज्यावेळेला आम्ही बायकांच्या जवळ जातोय, बोलतोय, संवाद करतोय, तर त्यांची ती कुजबूज येते. 2 दिवसापूर्वी माझ्या कानावर पण काही गोष्टी आल्या, पण आता जोपर्यंत आम्ही आता त्याच्यामध्ये आतमध्ये जात नाही आणि पुरावा नाही तोपर्यंत आम्ही ते त्याच्यावर बोलणार नाही. पण आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही मोकळेपणाने सांगा, आपण त्याच्यावर हे उपाय करणार आहोत त्यांच्याशी. आता याच्यामध्ये हा एवढा त्रास झाल्यावर या बायका किंवा महिला पोलीसमध्ये जाऊन कंप्लेंट नाही करत का? करतात, पण पोलिसांनी घेतलेली नाहीये कंप्लेंट. इव्हन आता पण आम्ही पण तिकडे धनंजय कुलकर्णी आहेत, डीसीपी आहेत, तर त्यांना आम्ही पत्रक दिलं की अशा पद्धतीने बायकांना त्रास होतोय तर त्याच्यावर ऍक्शन घ्या. पण ते त्यांनी तसं आता फक्त आम्ही जे प्रत्येक शब्द मी बोलतोय त्या एजन्सी पण बोलतोय काय त्या त्याच्यावर विषयावर हे आहे प्रत्युत्तर? नाही, ते म्हणतात की आम्ही बघू, आम्ही सांगू, मग आम्ही त्या ह्यांना बोलवू, फायनान्स कंपनीच्या लोकांना बोलवू. मग तसा त्यांनी एक पालकमंत्र्यांनी प्रयत्न केला, कारण का आम्ही ज्यावेळेला तिकडे जोरात हालचाली सुरू केलं, तिकडे उदय सामंत आहेत पालकमंत्री. हो, ते तर नंबर 2 आहेत मला वाटतं, म्हणजे शिंदे साहेबांच्या खालोखाल त्यांचंच चालतं. हो, पण आता आणि ते आताच निवडून नाही आले, ते 10 वर्ष आहेत तिकडे, ते सातत्याने येतात आहेत आणि त्यांना तर तिथला कोपरा माहिती आणि तिथली कुठलीच घटना त्यांना माहित नाही असं अशक्य आहे, ऑलमोस्ट अशक्य आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे की मला हे आत्ताच कळलं जेव्हा आम्ही आवाज उठवला, असं त्यांचं म्हणणं आहे. पण हे म्हणजे आपल्यालाही माहिती आहे हे अशक्य आहे, असं होऊ शकत नाही. आणि मग शेवटी बायका त्यांच्याकडे पण गेल्या, पण तशी पण त्यांच्याकडनं हालचाल काही दिसत नाही अजून तरी, आम्हाला काही दिसली नाही. पण आम्ही आता सगळ्या बायकांना एकत्र करून पुढच्या तुम्ही आरबीआय किंवा इतर शासकीय डिपार्टमेंट्सला काही कॉन्टॅक्ट केले का?
हो हो, आरबीआयशी आमचं बोलणं चालू आहे की काय काय आहे, मग त्यांचे काय ह्या कुठल्या नियमांमध्ये येतात आहेत हे लोक. मायक्रो फायनान्सच्या काही लोकांशी बोलतोय, कंपन्यांशी बोलतोय. आता पुढच्या आठवड्यामध्ये मी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या ऑफिसमध्ये जाणार तिकडे आणि त्यांना सांगणार की तुम्ही आम्हाला पेपर्स द्या, नाहीतर आम्ही पूर्ण पूर्ण रत्नागिरी हप्ता बंद करून टाकणार, तुमचा हो, ग्रेट. हप्ताच देणार नाही. कारण त्याच्याशिवाय पर्याय त्यांना हलतच नाहीये, तुम्ही लोक तुम्हाला समजत नाहीये की, आणि पुन्हा घाबरवतात आहेत पण लोकांना. याचा अर्थ जो पूर्वी खूपशे सावकार ज्या ट्रिक्स वापरायच्या किंवा हे पठाण लोक जे वापरायचे त्याच ट्रिक्स हे लोक वापरतात आहेत हो आज. हो. आणि दुसरं त्यांना एक महत्वाचा हे शब्द मला इकडे कळला, जो मी स्वतः 21 वर्ष बँकेत नोकरी केली आणि अजूनही आपला म्हणजे आपण मुंबईमध्ये राहतो, शहरात राहतो, त्या सगळ्या बायकांना सिव्हिल हा शब्द माहिती आहे. अच्छा, ते क्या म्हणाले बात आहे, क्या बात आहे. मी म्हटलं, मला म्हणाले नाही त्यांचं ताई शिक्षण आमचा चांगलं केलं त्यांनी, अगदी बरोबर. सिव्हिल आमचा खराब होणार. तर एक बोलते, दुसरं सगळ्या बायका म्हणजे ज्यांना काही बोलता येते पण ते सिव्हिल बद्दल बोलतात. बरोबर तर मी म्हटलं, बोलतायत. मी त्यांना म्हटलं हे सिव्हिल काय असतं, मी त्यांना विचारलं. ते नाही माहिती. म्हणजे सिव्हिल स्कोर आहे, सिव्हिल एक म्हणजे संस्था आहे, त्याच्याबद्दल त्यांना माहिती नाही. पण मग हे तुम्हाला कोण सांगतं, तर ते हे जे आहेत फायनान्स कंपनीवाले ते येऊन सांगतात, मग मला तुमचं आम्ही ताई सिव्हिल एक नाही खराब करू. समजत, आता मायक्रो फायनान्स वाले जे हे लोक येतात आहेत ते बाहेर गावचे आहेत, त्या खेड्यातले नाहीयेत ते. नाही नाही, तर त्या त्यांनी काय खेड्यातले केलंय लोक, की हा तिथले पुरुष, तिथले नेते, कारण हा, गल्लोगल्ली आजकाल तर नेते असतातच, हो 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 सर्व हो पार्ट्यांचे नेते आहेत सगळीकडेच. मग हा. यांना दिसत नाहीये का की बाहेरचे पुरुष येऊन आपल्या गावातल्या महिलांना त्रास देतात त्या घरात घुसून, हे काही करत कसे नाहीयेत तिथे? नाही, हा हा मोठा एक प्रश्न आहे. म्हणजे आम्ही रत्नागिरीला जो हॉल घेतला ना, तर तो आम्ही त्यांना ऍडव्हान्स पण दिला. तर त्याच्यानंतर त्यांनी आयत्या वेळेला सांगितलं आम्हाला की तो हॉल कॅन्सल झाला. अरे बापरे. म्हणजे आता त्याच्यातून आपण काय समजायचं आता. तर मी म्हटलं ठीक आहे, मी बायकांना सांगितलं आपण इकडे धरणं धरू आणि आपण इकडे झोपून जाऊ, जे काय अरे वा, करायचं क्या रत्नागिरीच्या पोलिसांनी करू दे. आणि बायका तयार झाल्या. मी म्हटलं हे असं नाही. मग त्याच्यानंतर मग काही जण तिकडे यांच्याकडे तलाठीकडे गेले, कलेक्टर ऑफिसला गेले वगैरे. मग त्यांना ते म्हणाले अच्छा, म्हणजे आम्हाला वाटलं की तुम्ही खूप मोठा गोंधळ घालणार आहे. तर मी म्हटलं आम्ही गोंधळ नाही घालत आहे, जे गोंधळ घालणारे आहेत त्यांना तुम्ही मोकाट सोडलेलं आहे आणि आम्ही कशासाठी गोंधळ घालणार आहे, म्हणून तुम्हाला हॉल देणार नाही. क्या म्हणजे आता ही कुठपर्यंत पोच आहे ती आमच्या म्हटलं हे काय चाललंय, म्हणजे जो अडकलेला आहे, जो त्याच्यामध्ये गुरफटलेला आहे, त्यांच्या बरोबर आहोत आम्ही. आणि तुम्ही त्या लोकांचं ऐकून त्याच्यानंतर मग त्यांनी आमच्या मीटिंग चालू असताना दोनदा आमचा लाईट गेला. म्हणजे सगळीकडे बाकी लाईट होता, हॉलचा लाईट गेला. म्हणजे माईक बरोबर. म्हणजे आपण ही जो अशा मला गोष्टी माहिती साधारण चित्रपटात बघतो, त्या हो खरोखर घडताना बघितल्यावर कमाल वाटते. हो. म्हणजे आणि आपण ही तर आता सुरुवात आहे. म्हणजे आम्हाला माहित आहे ही तर आमची सुरुवात आहे आम्हाला त्रास देण्याची. पण त्याच्यातून काय मिळतंय की नाही, आपण एक मला हे चांगलं म्हणायचंय ताई की कुठल्याही चांगल्या घरात जाऊन तिथल्या महिलेला शिवीगाळ करणं किंवा त्रास देणं हे आपण चित्रपटात बघतो, हो पण आजच्या जमान्यामध्ये अशी घटना घडू शकेल याच्यावर आपला विश्वास नाही. आपण काय म्हणतो, अरे तसं होतं, पिक्चरमध्ये हो दाखवतात. मग इथे बरोबर तर घरोघर होतंय इथे आणि आहे लोक झोपा आम्हाला काढतात. पण विश्वास नव्हता, म्हणून मग आम्ही तिकडे गेल्यानंतर बघितलं. तर खरोखर म्हणजे त्या इतक्या पिचलेल्या बायका आम्ही बघितल्या ना की मला वाटलं म्हणजे माझ्या कोकणातली स्थिती अशी कशी. म्हणजे खरं तर कोकण म्हटल्यावर की जे लोक आंबे खातात, जे अतिशय महाग खाणं आहे, जे काजू खातात तेही महाग खाणं आहे, तरी आमच्याकडे काहीच नाही. आम्ही म्हणजे कफल्लक झालोय. सगळ्या बऱ्याच लोकांनी घरदारं विकली आहेत, काही लोकांच्या जमिनी जातात आहेत, सगळं सोनं नाणं नाही. म्हणजे इतकी वाईट अवस्था मी कधीच कोकणामध्ये बघितली नव्हती. तेवढी मला ते दिसते. म्हणजे खाऊन पिऊन सुखी होते, म्हणजे हे रात्री जसं शांतपणे झोपत होते. काय ड्रग्सचं जसं हे असतो ना, व्यसन लावलं जातं, हा आधी ते हा फुकटात दिले जातात हो 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 आणि एकदा तो तसं माणूस हुक झाला की तो ते हं, महागडे ड्रग्ज विकत घेतो आणि ते भयंकर आहे हो शेवटी. हो तसंच हे कर्जाचं प्रकरण व्यसन दिसते. लागलेलं आहे ते हे. हा काही दुसरा मला प्रश्न विचारायचा होता की हा मायक्रो फायनान्स हा आणि खेड्यातल्या महिलांनी घेतलेल्या छोट्या छोट्या या रकमा हा हा एक भाग झाला. हा दुसरं म्हणजे संपूर्ण जो स्पेक्ट्रम आहे लोन्सचा, जसं होम लोन हा असो, व्हेकल हा लोन असो, हं, हं. किंवा लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी असो, किंवा कुठल्याही तऱ्हेचा अनसेक्युअर्ड लोन असो, हा या सर्वांमध्ये प्रचंड डिफॉल्ट होतात. क्रेडिट कार्डामध्ये तर मला वाटतं जवळजवळ 10 ते 15% डिफॉल्ट आहेत या हो क्षणी. हो हो आणि जर आपण साधारणपणे विचार केला तर जर 5 माणसं घेतली आपण, 5 कुटुंब, तर एक कुटुंब तरी कर्जबाजारी आणि ते आहे. एनपीएच्या अंडर आहे.
म्हणजे माझं मत आहे की महाराष्ट्रात कमीत कमी 1 कोटी लोक याच्यापासून सफर होतात आहेत किंवा होतात आहेत. झालेले आहेत. हो. म्हणजे माझ्यासारखा माणूस, मी एकदा होम लोन घेतलं होतं आणि तेव्हा मला भरपूर त्रास झाला. फक्त नशिबाने मी HSBC कडनं घेतलं होतं, ती त्या मानाने डिसेंट बँक आहे, त्याच्यामुळे शिवीगाळ वगैरे काही झाली नाही. आणि तसं म्हणजे मी इनफ खमके असल्यामुळे त्यांना माहित होतं की मी कुठल्याही स्टेजला जाऊ शकतो, तर त्यांनी सज्जनपणेच आणि नशिबाने माझ्याजवळ पैसे आले, मी त्यांच्या तोंडावर फेकले ते आणि ते अकाउंट बंद केलं. पण ज्या तऱ्हेने ते पेनल्टी बसते आणि जो त्रास होतो, जो मनस्ताप होतो, म्हणजे शेवटी तर माझ्या घरच्यांनी मला म्हटलं होतं की विकून टाक दिलीप हे आता, घर कशाला आपण त्रास सहन करायचा. मी म्हटलं नाही, देवाच्या कृपेने पैसे येतील आणि भगवंताच्या कृपेने मी बिझनेसमध्ये असल्यामुळे मला मोठी रक्कम अचानक मिळाली, तर मी यांचे पैसे वापस केले. मला काय म्हणायचंय की माझ्यासारखा तसा उच्च शिक्षित आणि मिडल क्लास माणूस ह्याच्याने भरडला गेला आणि माझ्यासारखे लाखो करोडो लोक आहेत की ते एकतर त्यांनी हे सफर केलंय, त्यानंतर मी पुन्हा कधीच अशा तऱ्हेचं लोन घेतलं नाही. आपली ऐपत असेल तेवढं घ्यायचं, नाही तर घ्यायचं नाही. तर मला हे म्हणायचं की जवळजवळ 1 कोटी लोक, मग त्याच्यात महिला असतील, पुरुष असतील. मी अशा एका महिलेला ओळखतो की जिचा पगार महिन्याला 90,000 आहे आणि तिने 1.5 कोटी रुपये घेतलेत. 1.5 कोटी कसे दिलेत? त्या सिबिलवर सगळ्या काही गोष्टी नोट होतात. त्या लोकांना 25 लाख तर या टाटा फायनान्स वाल्यांनी अनसेक्युअर्ड दिलेत तिला. कॅन यू इमॅजिन? 90,000 पगार आहे तिला फक्त. म्हणजे फक्त आता म्हणतो, पण माझ्या वयाच्या माणसांना आजही 10,000च्या वरचा पगार म्हणजे चांगलाच वाटतो, खरंच सांगतो. आम्ही अजूनही त्याच जमान्यात आहोत आणि ही परिस्थिती. तर मला हे म्हणायचंय, जर 1 कोटी लोक, 50 लाख तरी पकडू, चला 1 कोटीला बाजूला करून टाकू आपण, तर 50 लाख लोक याच्याने सफर करतात आणि प्रत्येक घरात 4 माणसं असतात. तर याचा अर्थ 2 कोटी लोकांवर त्याचा इफेक्ट आहे खरा. बरोबर. आणि 2 कोटी लोक म्हणजे 13 कोटी आपली जर पॉप्युलेशन पकडली तर ते 10% वरती येतं, जवळजवळ 15% येतं ते प्रकरण. तर 15% महाराष्ट्रातले मतदार या क्षणी पिचले जातात आहेत. तर सरकार काय करतंय आणि अपोजिशनही काय करतंय? एकाही राजकीय नेत्याने याच्या विरुद्ध आवाज उठवलेला नाहीये. ही कुठली पद्धत झाली? नाही, पण ह्याचा हे जो आहे आता, हा मुंबईतला जो ग्रुप आहे, म्हणजे आता ह्या लोकांनी जे केलं आणि मग आम्ही पण कोकण जनविकास समिती आणि आम्ही सगळे एकत्र, तर अतिशय प्रामाणिक म्हणजे सगळे तरुण आहेत. प्रभाकर नारकर आहेत किंवा जगदीश नलावडे आहेत, दिनेश राणे आहेत, रासम म्हणून आहेत, ही सगळी संग्राम पेटकर आहेत, ही सगळी मुंबईतली आहेत आणि त्यांना वाटतं की हे काहीतरी हे चुकीचं चाललंय. मग तो प्रश्न ह्यांनी घेतला, मुंबई जनता दलांनी घेतला आणि आम्ही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अभ्यास करून मग पुढे चाललो एक एक पाऊल. पण माझी काय याच्यात सजेशन आहे की आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करू, तसंच माननीय शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा यांनाही भेटू आणि हा प्रश्न त्यांच्या पुढे ठेवू आणि त्यांना सांगू की महाराष्ट्रामध्ये तुम्ही असा कायदा पास करा की कुठलीही बँक रिकव्हरी एजंट अपॉइंट करू शकत नाही आणि अपॉइंट कोणालाही तुम्ही घरी जाऊन त्रास देऊ नाही शकत. बँकेचा जर परमनंट एम्प्लॉई असेल तर तो जाऊ शकतो आणि तो पोलाइटली बोलू शकतो, तेही ठराविक डिसेंट वर्किंग आवर्स मध्येच. आणि जर 6 महिन्यात तुमचे पैसे रिकव्हर नाही झाले तर तुम्ही त्या लोकांवर दिवाणी कोर्टामध्ये केस लावा. तुम्ही कायद्याने चला ना, जे काय त्यांना त्रास देणं तुम्ही बंद करा. ते NPA पूर्ण माना. त्यांना वाटल्यास तुम्ही पत्र पाठवायची ती पाठवा, पण तुमची व्हिजिट 6 महिन्यानंतर व्हायला नको. आणि व्हिजिट करता तुम्ही कुठलाही जर रिकव्हरी एजंट अपॉइंट केला तर तुम्हाला जेल होईल. मग बँकेचा जोही सिनियर मॅनेजर असेल त्याला पकडलं जाईल किंवा मायक्रो फायनान्सचा. तर हे जर केलं ना तरच हे न्यूजन्स थांबेल, नाहीतर हे कुठल्या कुठे जाणार आणि एक दिवस याच्यामध्ये या रिकव्हरी एजंटचे मर्डर होणार आहेत. एक ना एक दिवस त्या घटना घडणार आहेत अगदी नक्की. तर नाही होत आहे आणि हे वाईट सगळं म्हणजे आत्महत्याचं प्रमाण जे आहे ते आम्हाला, आता एक बाई गेली जिला आम्ही वाचवू शकलो नाही, पण आता आम्ही सांगितलं की असं पुन्हा आपल्याकडे शहरामध्ये कितीतरी होतात ताई, शहरामध्ये पूर्ण फॅमिली सुसाईड करतात या त्रासामुळे.
त्रासामुळे करतात आहेत. तर हे सगळ्या गोष्टी आहेत आणि जेवढं सगळं होतंय सरकारकडे दाखवतोय सरकारला आकडेवारी आहे आपल्याकडे आणि नाही, काय मला वाटतं काय झालेलं आहे की पालकमंत्री या विषयावर अजून हा विषय जनतेपुढे पर्यंत पोहोचला नाहीये, गांभीर्य लोकांना कळलेलं नाहीये. नाही तर महाराष्ट्रातली जनता अतिशय जागरूक आहे आणि महिलांना कुठलाही तऱ्हेचा त्रास झालेला आपल्या लोकांना आवडत नाही. मला खात्री आहे की तुमच्या या सर्व प्रयत्नांना यश मिळेल आणि मला वाटतं आता आपण इंटरव्ह्यू इथे थांबवू. बराच वेळ झाला आहे. तुमचे पण मी आम्हाला म्हणजे मनापासून आभार मानावेसे वाटतात की तुमच्यासारख्या माध्यमातून पण हे लोकांपर्यंत म्हणजे हा अवेअरनेस आला पाहिजे किंवा लोकांना म्हणजे कळलं पाहिजे लोकांना की काय चाललं आहे, कारण हे माहितीच नाहीये लोकांना. तर ह्या माध्यमातून ते जात आहे, त्याच्यासाठी तुमचे पण आभार. थँक्यू. आणि आपण आणखीन इंटरव्ह्यू घेऊ जशी प्रोग्रेस होईल या विषयाची. परंतु मी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आवाहन करतो की नम्रता जाधव ताईंना तुम्ही मदत करा, तुम्ही त्यांना सहकार्य द्या, कारण की हा एकाचा विषय नाहीये, हा पूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे. आज ना उद्या ह्या गोष्टी आपल्या घरातही घडू शकतात, तर त्यांच्यापैकी कोणालाच तुम्ही सोडू नका आणि एकत्र व्हा आणि लढा द्या. धन्यवाद. नक्कीच. धन्यवाद.